नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण मीन राशींच्या लोकांची 50 कटू सत्य सविस्तरपणे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नंबर 1, ते खूप भावनिक असतात. लहानशी गोष्टही त्यांना खोलवर भिडते. हसू, आसू, गाणं, चित्रपट साऱ्या गोष्टीने ते भावविवळ होतात. या भावनांच्या गडद समुद्रात ते कधी कधी स्वतःला हरवून बसतात. नंबर 2, ते सहज विश्वास देतात. कोणीतरी प्रेमाने हात धरलं तरी ते मन लावतात, पण विश्वासघात झाल्यावर त्यांची जखम खोलवर जाते. विश्वास परत मिळवलं जाणं त्यांच्यासाठी खूप कठीण असतं. नंबर 3, स्वप्ने मोठी, कृती कमी असते. हृदयात वेगळेपण स्वप्न उगवतात. कल्पनांच्या दुनियेत राहायला त्यांना आवडतं. प्रत्यक्षात निर्णय घेणं, कठोर मेहनत सुरू ठेवणं यात कधी कधी ते मागे पडतात. नंबर 4, गूढ आणि अंतर्मुख असतात. त्यांचे विचार, भावना बहुतेक वेळा बाहेर दिसत नाहीत. ते स्वतःला समजून घेतात. या गूढपणामुळे लोक त्यांना सहज ओळखू शकत नाहीत. नंबर 5, प्रेमात पूर्णपणे झोकून देतात. प्रेमासाठी ते सर्वस्व देण्यात तयार असतात, पण परत त्याला नेहमीच तितकं परत मिळत नाही. दिलेली निष्ठा कधी कधी शोषित होऊन जाते. नंबर 6, इतरांकरिता ते जगतात, स्वतःसाठी खूप कमी. कुटुंब, मित्र, प्रियजन ही त्यांच्या काळजीत अडकतात. स्वतःची काळजी ते मागे ठेवतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील गरजा अनेकदा राहतात. नंबर 7, या राशींच्या लोकांना नाही म्हणता येत नाही. घायत नकार देणं त्यांच्या स्वभावाला परके आहे. त्यामुळे लोक त्यांचा फायदा घेतात. सीमारेषा ठरवता न आल्याने ते वारंवार हालातीत अडकतात. नंबर 8, हृदय खूप मृदू, पण त्याला जखम होते. ते सहानुभूतीने भरलेले असतात, परंतु इतरांचे कठोर वागणे त्यांना खोल घाव देतं. त्या वेदनेशी ते शांतपणे जगायला शिकतात. नंबर 9, बाहेर शांत, आतलं वादळ. हळूहळू हसणाऱ्या चेहऱ्याखाली अनेक प्रश्न आणि चिंता दडलेल्या असतात. लोकांना ते शांत दिसले तरी आतून ते प्रवाहात असतात. नंबर 10, एकटं हवं असतं, पण एकटेपण जळतं. स्वतःला निकामं करण्यासाठी ते एकटे राहण्याची गरज अनुभवतात, परंतु दीर्घकाळ एकटेपण त्यांचं मन खाऊन टाकतं. हा संतुलन शोधणारा संघर्ष सतत चालतो. नंबर 11, कल्पनाशक्ती प्रचंड, परंतु वास्तवापासून पलायन. दिवसांमध्ये ते स्वप्नाच्या जगात वावरतात. कधी कधी ही कल्पनाशक्ती जीवनातल्या जबाबदाऱ्यांपासून दूर नेते. प्रत्यक्षात उतरायला खूप धैर्य लागतं. नंबर 12, लवकर जडत जातात, परंतु तुटतातही लवकर. एखाद्यावर भावनिक गुंतवणूक लगेच करतात. नाते तुटलं की ते पुन्हा उघडायला खूप वेळ लागतो. हळू उलगडणाऱ्या जखमांमुळे त्यांचा विश्वास क्षीण होतो. नंबर 13, दुःख दाखवत नाहीत, पण आतून जळतात. ते आपली वेदना बाहेर दाखवण्याऐवजी आत गोठवून ठेवतात. ह्या गाभ्यातली जळजळ त्यांना दीर्घकालीन मानसिक ताण देते. नंबर 14, इतरांचे भलं करतात, स्वतः विसरतात. दुसऱ्यांच्या आनंदातच त्यांची कृती व्यतीत होते. स्वतःच्या गरजा अनदेख्या राहतात. शेवटी स्वतःच्या चिंतेला तोड देणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरते. नंबर 15, आर्थिक बाबतीत नकळत दुर्लक्ष करतात. पैशांसाठी ते तितके जागे नसतात. भावना आणि आदर त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळे आर्थिक स्थैर्य टिकवणं कठीण बनतं. नंबर 16, नात्यांना अधिक महत्त्व देतात, पण ते कायम राहत नाहीत. ते नात्यांना जपतात, पण अनेकदा दुसऱ्या बाजूने अपेक्षा पूर्ण होत नाहीत. नात्यातील अनिश्चितता त्यांना खूप दुखावते. नंबर 17, भावना दाबून ठेवतात, जे मानसिक ताण वाढवते. मोकळेपणाने बोलेन असं त्यांना जात नाही. तणाव आत जमा होतो. हळूहळू ही ऊर्जा मानसिक आणि शारीरिक समस्येत बदलते. नंबर 18, कधी कधी आळस त्यांना पराभूत करतो. आतून आलेला थकवा आणि अनिश्चितता कधी कधी उदासीनतेत रूपांतरित होते. संधीचा वेग न चुकवता पुढे जाणं त्यांची लढाई असते. नंबर 19, लहान गोष्टींना ते खूप लक्ष देतात, परंतु समजून घेतले जात नाही. कोणीतरी बाजूला घेतलेली छोटीशी टिप्पणीही त्यांच्या मनात खोल घर करते. ही संवेदनशीलता इतरांकडून सामान्यपणे ओळखली जात नाही. नंबर 20, इतरांना माफ करतात, पण स्वतःला कधीच ते माफ करू शकत नाहीत. माफी देणे त्यांना सहज जाते, परंतु चुका केलेल्या स्वतःवर दोष घालण्याची प्रवृत्ती टिकते. आत्मक्षमतेचा अभाव त्यांना सतत त्रस्त ठेवतो. नंबर 21, आयुष्याचा प्रवास बऱ्याचदा संघर्षमय असतो. प्रयत्न आणि प्रेमापासूनही अनेक अडथळे येतात. हे त्यांनी मनोमन स्वीकारलेले असते.
संघर्षातही ते शांतपणे जगायची कला शिकतात. नंबर 22, ते खूप गुप्त ठेवतात. आपली अंतर्मनं कुणालाच दाखवत नाहीत. गुंतागुंतीच्या भावना आणि भीती ते खिशात ठेवतात, ज्यामुळे जवळचे लोकही त्यांना नीट समजू शकत नाहीत. या गुप्ततेमुळे ते मग अधिक एकटे होतात. नंबर 23, प्रेमासाठी तहानलेले असतात परंतु फसवले जातात. आनंदाच्या शोधात ते सहज विश्वास ठेवतात, परंतु काही वेळा हा प्रेमाचा शोध त्यांना पानाऱ्या वाचून सोडतो. ही वेदना त्यांना बऱ्याच वेळा बदलून टाकते. नंबर 24, लोकांना दुखवणं टाळतात परंतु स्वतः वेदना सहन करतात. ते कधीच ईर्ष्या क्रोधाने वागत नाहीत, परंतु स्वतःला दडपून ठेवून सहज करतात. ही आत्मत्यागाची प्रवृत्ती त्यांना थकवते. नंबर 25, अतिचिंतन ओव्हर थिंकिंग हे त्यांचे शस्त्र आणि दुखणं दोन्हीही. सर्व गोष्टींचा त्यांनी बारकाईने विचार करणे हा सवय असते, परंतु हा सततचा विचार त्यांना झुंजीत टाकतो. मनाने सतत खेळ करणं त्यांना ताणत ठेवतं. नंबर 26, ते इतरांना जास्त महत्त्व देतात, स्वतःला कमी. मित्र, कुटुंब, प्रेयसी ह्यांच्यावर प्राथमिकता देताना आपले मूल्य कमी करता ते मागे पडतात. स्वतःचे अस्तित्व विसरल्यास आयुष्यात राग व शून्यतेचा अनुभव येतो. नंबर 27, लोकांवर अवलंबून राहण्याची सवय होते. समर्थनासाठी ते इतरांचा आधार शोधतात, परंतु हा आधार नसला की ते असुरक्षित होतात. स्वावलंबन शिकण्याची गरज त्यांना सतत भासते. नंबर 28, ते स्वतःची किंमत कमी करून पाहतात. आपला आत्मा मूल्य कमीच समजतात, त्यामुळे इतरांना त्यांची कदर कमी वाटू लागते. आदर वाढवणं त्यांच्यासाठी मोठं पाऊल असते. नंबर 29, कला, गाणी, कविता यांना ते अतिशय संवेदनशील असतात. एका गाण्याच्या ओळीमध्ये ते विस्मरण करू शकतात. स्मृती आणि भावनांमध्ये ते खोल जातात. ही संवेदनशीलता त्यांना सुंदर पण दुखवणारी बनते. नंबर 30, ते चांगले मित्र होतात परंतु परत मिळत नाहीत. सदैव साथ देणारे ते मित्र असतात, पण त्यांच्या परकीयपणामुळे ते अनेकदा हवेत मिसळून जातात. त्यांच्या दिलदारपणाला परतवायला लोक कमी इच्छुक असतात. नंबर 31, नात्यांमध्ये ते पूर्णपणे समर्पित होतात. एकदा प्रेमात गेले की ते पूर्ण मनाने नाती जपू लागतात, पण ही समर्पित वृत्ती कधीकधी एकट्याच निर्णयांमुळे दुखते. विरोधात्मक अपेक्षा त्यांना त्रस्त करतात. नंबर 32, एकटे ठेवण्याची सवय आणि साथीची इच्छा दोन्ही एकत्र असतात. ते स्वतःला रिचार्ज करण्यासाठी अंतर ठेवू इच्छितात, परंतु हृदय नेहमीच जोडलेले असते. हा विरोधाभास त्यांना सतत विचारात टाकतो. नंबर 33, ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. मृदू स्वभावामुळे आणि दुसऱ्यांच्या बदलण्याच्या क्षमतेच्या आशेने ते गैरमार्गाने गुंततात. परिणामी वेदना आणि धोका दोन्ही प्राप्त होतो. नंबर 34, भावना शब्दात मांडायला ते कमी सामर्थ्यशाली असतात. ज्यांचे अंतर्मन खोल आहे त्यांना ते बोलून सांगेन कठीण जाते. मन मोकळं केल्याशिवाय नाते पूर्णपणे उलगडू शकत नाही. नंबर 35, ते नेहमी दुसऱ्यांसाठी बलिदान देतात. कधीकधी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतात. कुटुंबासाठी आपला वेळ देतात, परंतु हाच त्यांचा बलिदान त्यांना ओळख देणारा नाही, तो अनमोलच राहतो. नंबर 36, स्वतःचं मन कधीकधी समजत नाही. भावना, इच्छा, भीती यांची गुंता ते स्वतःसाठीही अस्पष्ट ठेवतात. आत्मज्ञान हाच त्यांचा मोठा शोध असतो. नंबर 37, भूतकाळ विसरता येत नाही. गुन्हा, दाखवणाऱ्या आठवणी, हरवलेले नाते हे सगळं मनात खोल दडलेलं राहतं. भूतकाळाला सोडणं हा दीर्घकालीन आरोग्याचा प्रश्न बनेल. नंबर 38, आयुष्यभर जखमा सांभाळतात. प्रत्येक तुटलेलं नाते, विसरलेला शब्द त्यांच्या जुन्या जखमांना जागृत करतो. या जखमांच्या सावल्यांखाली ते दीर्घकाळ जगतात. नंबर 39, ते सतत स्वप्नात असतात. भविष्याच्या कल्पनांमध्ये ते रमून वेळ घालवतात. ही स्वप्नदृष्टी त्यांच्या सर्जनशीलतेला चालना देते, मात्र प्रत्यक्षात येणं ही त्यांची खरी परीक्षा असते. नंबर 40, मन काचेसारखं नाजूक असतं. लहानसा ठोका त्यांना तुटलेला वाटू देतो. संवेदनशीलता ही त्यांची खुबी आणि कमकुवतपणा दोन्ही आहे. या नाजूकतेची जपवणूक करायला ते शिकले पाहिजे. नंबर 41, ते पटकन रडतात, पण हसणंही त्यांच्या नसतीत असतं. भावना बाहेर येणं त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. ते दुःखातही किंचित आनंद शोधतात. हा भावनिक उतार त्यांच्या आकर्षकतेचा भाग आहे. नंबर 42, ते स्वतःला हरवून बसतात. विचारांच्या गाभ्यात गेले की ते स्वतःचा मार्ग हरवतात. उद्दिष्ट दिसत नाही. निराकरण शोधण्याची कला आत्मसुधारणेने येते. नंबर 43,
द्विधा आणि अनिश्चिततेत ते राहतात. एक निर्णय घेणे किंवा राहणे या दोनोंमध्ये सतत ते अडकतात. निर्णय क्षमतेवर काम करणे त्यांच्यासाठी गरजेचं आहे. नंबर 44. स्वतःसाठी लढायला ते कमी सज्ज असतात, पण इतरांसाठी प्रचंड शूर. जिथे प्रियजनांची हानी असते तिथे ते लढायला मागे हटत नाहीत, पण स्वतःच्या न्यायासाठी वाचा तितकी जखमी राहते. स्वतःचा बचाव करायला शिकणे आवश्यक आहे. नंबर 45. चांगल्या आठवणींच्या गंडात अडकून राहतात. जुन्या सुंदर क्षणांना ते पुन्हा पुन्हा गातात, परंतु नवीन अनुभवांनी स्वतःला भरायला ते कधी कधी अयशस्वी राहतात. वर्तमानात जिवंत राहणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. नंबर 46. भावुकतेमुळे लोक त्यांना कमकुवत समजतात. इतरांच्या दृष्टीने संवेदनशीलता कमजोरी म्हणून दिसू शकते, पण ही खरी ताकद आहे. हे समजूतदारपणे सामोरं जाणं हाच त्यांचा मार्ग असायला हवा. नंबर 47. ते इतरांना समजून घेण्याचा खूप प्रयत्न करतात, पण परत तो फायदा कमी मिळतो. समजून घेण्याची त्यांची वृत्ती अनेकदा एकतर्फी ठरते. परस्परतेच्या अपेक्षेने नात्यांचे संतुलन राखणं जरुरी आहे. नंबर 48. आतून तुटलेले बाहेरून हसणारे हे त्यांचे द्विधा रूप. हसण्यामागे खूप प्रश्न दडलेले असतात. या मुखवटा खूप वेळा त्यांच्या वेदनांना छुपावतो. खरी ओळख शोधायची असेल तर वेळ आणि संवेदना दोन्ही लागतात. नंबर 49. ते देवावर दृढ विश्वास ठेवतात. आध्यात्मिक श्रद्धा त्यांना आश्वासन देते. कठीण काळात ही श्रद्धाच त्यांना उभं ठेवते. देवाच्या बळावरच ते अनेक अडचणींना सामोरे जातात. नंबर 50. आणि शेवटी ते आयुष्यभर प्रेम, समज आणि आपुलकी शोधत राहतात. ही शोध यात्रा सरळ नसते, परंतु शेवटी त्यांना त्यांच्या कष्टाची किंमत मिळते. कधी उशिरा तर प्रामाणिकपणे. म्हणून ह्या लोकांना समजून घेतल्याशिवाय त्यांचा वारा बदलून टाकू नका. ही होती मीन राशींच्या लोकांची 50 कटू सत्य, सविस्तर आणि भावनिक पद्धतीने. हे सत्य कदाचित कठीण वाटतील, पण ती खरी वास्तविकता दर्शवतात. जर तुमच्यात मीन राशींचे कोणीतरी आहे तर त्यांना समजून घ्या, त्यांना वेळ द्या आणि त्यांचे आत्मसन्मान वाढवा. आणि जर तुम्ही स्वतः मीन राशींचे असाल तर लक्षात ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःला स्थान द्या आणि आत्मक्षमतेचा मार्ग स्वीकारा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक आणि जीवनस्पर्शी गोष्टींसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.